नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण B.Ed 4th सेमिस्टरला जो व्हॅल्यू एज्युकेशन मूल्य शिक्षण नावाचा विषय, त्या विषयाची विद्यापीठाची हिवाळी प्रश्नपत्रिका 2024ची आपण पाहणार आहोत। मी प्राध्यापक जोशी MR MA MA सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते। चला तर पाहूया विंटर एक्झामिनेशनची विद्यापीठाची 2024ची प्रश्नपत्रिका। विषय आहे व्हॅल्यू एज्युकेशन B.Ed 4th सेमिस्टर। सुरुवातीला प्रश्नपत्रिकेतली माहिती वाचावी। दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस। कोड आहे AB 14 2024 फॅकल्टी ऑफ एज्युकेशन। त्याच्यानंतर B.Ed सेकंड इयर 4th सेमिस्टर एक्झामिनेशन। त्याच्यानंतर नोव्हेंबर डिसेंबर 2024 एज्युकेशन व्हॅल्यू एज्युकेशन। आणि हा जो पेपर कंडक्ट करण्यात आला होता सॅटर्डेला 28/12/2024ला। टाईम ड्युरेशन 2 PM to 5 PM आणि एकूण टाईम होता 3 तासाचा आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 75। तर मित्रांनो, सुरुवातीला सूचना वाचा। नोट बी, फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी। सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2। थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2। प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य। प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवा। आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 सोडवा। असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे आहेत। आता पहिला जो प्रश्न असणार आहे हा असणार आहे टिपा द्या, शॉर्ट नोट्स। आता या शॉर्ट नोट्सचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे पहा। राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 3 फॉर 15 मार्क्स। म्हणजे याचा अर्थ प्रत्येक टिपेला 5 मार्क आहेत। फर्स्ट, नेचर ऑफ व्हॅल्यू। सेकंड, concept of value education. Third, conflict among values. Fourth, 10 core areas. And fifth, parents and value integration. मित्रांनो, या टिपा ज्या आहेत या टिपा तुम्हाला 5 दिलेले असतील। फक्त 3च टिपा लिहायच्या आहेत आणि प्रत्येक टिप ही 1.5 ते 2 पेज लिहिणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आता मराठी व्हर्जनमध्ये जाऊया। थोडक्यात टिपा लिहा कोणते 3। फर्स्ट, मूल्यांचे स्वरूप। सेकंड, मूल्य शिक्षण संकल्पना। तिसरं, मूल्य संघर्ष। चौथं, 10 गाभा घटक। आणि 5वं, पालक आणि मूल्य एकात्मीकरण। त्याच्यानंतर निबंध वजा प्रश्न असणार आहेत। आता निबंध वजा प्रश्न दुसरा जो आहे, दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे। दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून कोणतेही 2 तुम्हाला त्या ठिकाणी सोडवणे आवश्यक आहे। एक्सप्लेन द प्रिन्सिपल्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन बाय एक्सप्लेनिंग व्हॉट इज व्हॅल्यू एज्युकेशन। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। मूल्य शिक्षण म्हणजे काय ते सांगून मूल्य शिक्षणाची तत्त्वे स्पष्ट करा। तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द रोल ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन इन रिलिजियस एलिमेंट्स बाय एक्सप्लेनिंग द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन। 15 मार्कासाठीच। मूल्य शिक्षणाची गरज व महत्त्व स्पष्ट करून धार्मिक घटकांमध्ये मूल्य शिक्षणाची भूमिका स्पष्ट करा। त्याच्यानंतर आहे चौथा प्रश्न, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ 10 कोर एलिमेंट्स ऑफ व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन इन टुडेज सिनेरियो। मूल्य शिक्षणात आधारित 10 गाभाभूत घटकांचे महत्त्व आजच्या परिस्थितीत किती महत्त्वपूर्ण आहे चर्चा करा। तर मित्रांनो, दुसरा, तिसरा, चौथा याच्यावरून कोणते 2 तुम्हाला सोडवायचे। त्याच्यानंतर आहे 5वा प्रश्न, एक्सप्लेन कोहलबर्ग्स मोरल डेव्हलपमेंट ओरिजिन ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन डेव्हलपमेंट। मूल्य शिक्षण विकासाची कोहलबर्ग यांची नैतिक विकास उपपत्ती स्पष्ट करा। त्याच्यानंतर पेज नंबर 3, 6वा प्रश्न, स्टेट द रोल ऑफ फॅमिली, टीचर अँड सोसायटी इन व्हॅल्यू कन्फ्लिक्ट बाय स्टेटिंग व्हेन अँड हाऊ व्हॅल्यू कन्फ्लिक्ट अरायजेस। 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे। मूल्यविवाद कधी व कसा निर्माण होतो ते सांगून मूल्यविवादात कुटुंबाची, शिक्षकाची व समाजाची भूमिका सांगा। आणि 7वा क्वेश्चन आहे, हा जो 7वा क्वेश्चन आहे तो बघा, ब्रीफली एक्सप्लेन हाऊ व्हॅल्यूज एज्युकेशन कॅन बी टॉट थ्रू स्कूल सब्जेक्ट्स टू इन्कल्केट व्हॅल्यूज इन स्टुडंट्स। विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संक्रमित होण्यासाठी शालेय विषयातून मूल्य शिक्षणाचे अध्यापन
कसे करता येईल थोडक्यात सांगा. 15 मार्कासाठीचा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो, टिपा लिहायचा प्रश्न कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा याच्यातून कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आणि 5वा, 6वा, 7वा याच्यातून कोणतेही 2, असे एकूण तुम्हाला 5 प्रश्न सोडवायचे. तर मित्रांनो, हा जो अभ्यासक्रम आहे व्हॅल्यू एज्युकेशनचा आणि त्याची प्रश्नपत्रिका ही समजावून घ्या. परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा.